अगदी शांतता हवी है। एक साथ रात्रि की शुरू करेंगे, शुरू कर।
विनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की, भारत माता की. नमस्कार. कार्यक्रमाआरंभी शतरूपी गणेश वंदना. ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका सिद्धिदायका तुझं नमो आहे. माझ्या सावित्री आईच्या अपार कष्टाने कृपा आशीर्वादाने मी आज व्यासपीठावर उभी आहे. अशा तेजस्वी क्रांती ज्योतीला शतशत नमन, शतशत नमन. पूर्व भागातील नावाजलेली शैक्षणिक क्षेत्रातील बहुआयामी वर्चस्व लाभलेली विविध अंगी उत्तुंग शिखरे उन्नत कीर्ती गाठलेली समाजातील प्रत्येक घटकासाठी दूरदृष्टी असणारी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हितासाठी शैक्षणिक क्षेत्रात पडती पाऊल पुढे या उक्तीनुसार कार्यरत असलेली शैक्षणिक संस्था म्हणजे आमची पद्मशाली शिक्षण संस्था. पद्मशाली शिक्षण संस्थेची नामांकित शाखा म्हणजे कुचल प्रशाला. तर आज आपण पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण सोलापूर अंतर्गत स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा सन 2024-25 चे आयोजन केले आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्रीनिवास त्यातम साहेब, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा होणार आहे असे आपल्याला लाभलेले माननीय श्री सचिन जगताप साहेब, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर. आपल्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री प्राध्यापक श्रीनिवास कोणी साहेब. पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री दशरथजी गोप साहेब. सहसचिव माननीय श्री मल्लिकार्जुन सरगम साहेब. खजिनदार माननीय श्री गोवर्धन कमटम साहेब. कुचल प्रशाला शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री विजयकुमार गुल्लापल्ली साहेब. तसेच उपस्थित असलेले पद्मशाली शिक्षण संस्थेचे सन्माननीय विश्वस्त आणि कुचल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागाचे प्राचार्य माननीय श्री मेटे सर, उपप्राचार्य माननीय श्री निंबाळकर सर, उपमुख्याध्यापक माननीय श्री धर्मसाले सर, पर्यवेक्षक माननीय श्री मेहबू सर, श्रीमती सामल मॅडम, श्री जोकारे सर आणि पद्मशाली शिक्षण संस्थेतील शाखेतील सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी आणि आपले सुजाण पालक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या सर्वांचे सहर्ष स्वागत.
ज्योतिबा सर यांचेही स्वागत. आदरणीय अतिथी पद्मशाली शिक्षण संस्थेचे पदस्थित अधिकारी यांसह या संमेलनास येऊन केले मोठे मन आपुला शैक्षणिक वारसा आम्हास देऊनी तुम्हीच आहात आमचे खरे धन. तुमच्या स्वागताचे आले एक क्षण. तर मंडळी, आता वेळ आलेली आहे स्वागत, प्रास्ताविक आणि अहवाल वाचनाची. मी आमच्या प्रशालेचे माननीय आजच आमच्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या ग्रुपवरती आमचे सचिव आदरणीय गोप साहेबांनी एक मेसेज पाठवलेला होता. तोच आज मी त्या मेसेजपासूनच सुरुवात करतोय. यशाची उंची गाठताना कामाची कधी लाज बाळगू नका. यशाची उंची गाठताना कामाची कधी लाज बाळगू नका. कष्टाला घाबरू नका. नशीब हे लिफ्ट सारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना आहे. नशीब हे लिफ्ट सारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जिना मात्र तुम्हाला नेहमीच वर घेऊन जात असतो. असे अभ्यासरूपी कष्टाने यशाच्या उंच कमानीपर्यंत पोहोचवणाऱ्या आमच्या प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आज कौतुक सोहळा. वर्षभरामध्ये विविध शालेय स्पर्धा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला, NNM, शिष्यवृत्ती, क्रीडा परीक्षा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलेलं आहे त्यांचा कौतुक सोहळा म्हणजे आजचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व सुप्त कलांना वाव देण्याचं व्यासपीठ म्हणजे स्नेह संमेलन. मी सुरुवातीला सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट श्रीनिवास कातमजी, आमच्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी साहेब, आमच्या
संस्थेचे परमनंट सचिव आमचे मार्गदर्शक आदरणीय दशरथजी गोप साहेब, आमच्या संस्थेचे सहसचिव आदरणीय मल्लिकार्जुन सरगम साहेब, खजिनदार आदरणीय गोवर्धन कमटन साहेब, याचबरोबर शालेय समितीचे अध्यक्ष गुल्लापल्ली साहेब, विश्वस्त नागनाथ गंजी साहेब, श्रीधर चिट्ट्याल साहेब, व्यंकट संगीताताई इंदापुरे मॅडम, मधुकर कट्टा साहेब, विजयकुमार गुल्लापल्ली साहेब, गणेश गुज्जा साहेब, नागनाथ श्रीरामदास साहेब, श्रीनिवास जोग साहेब, रमेश गोदुल साहेब, अंबादास गज्जम साहेब, श्रीनिवास इप्पाकाल साहेब, सर्व सन्माननीय विश्वस्त, आमच्या जज बिटला प्रशालेच्या मुख्याध्यापिका गोरट्याल मॅडम, याचबरोबर आमच्या प्रशालेचे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आमचे बंधू निंबाळकर सर, उपमुख्याध्यापक धर्मसाले सर, पर्यवेक्षक मेरगू सर, सामल मॅडम, जोकारे सर, याचबरोबर रोटरी क्लबच्या केळकर मॅडम, सर्व सन्माननीय व्यासपीठ, याचबरोबर सुजान पालक आणि माझे सर्व लाडके विद्यार्थी. शिक्षण हे जनजागृतीचे, समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे याची तीव्र जाणीव असलेल्या पद्मशाली समाज धोरणीने 9 नोव्हेंबर 1912 रोजी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मार्कंडेय मंदिर येथे पद्मशाली शिक्षण संस्थेची स्थापना केली. पारंपरिक वस्त्रोद्योग, व्यापार उद्योग करणारा श्रमजीवी समाज मग शिक्षणाकडे वळला. मी शिक्षणाधिकारी साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे जे शुभ असतील, ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होत आहे ते आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय सचिन जगताप साहेब. खरं म्हणजे जगताप साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक डॅशिंग असं व्यक्तिमत्व आहे. खूप असा कायद्याचा अभ्यास आहे आणि प्रशासनावरती खूप पकड आहे. साहेब आल्यापासून बरेचसे प्रश्न मिटलेले नाही तर सतत काहीतरी भांडण वगैरे असायचं, पण साहेब आल्यापासून एक वेगळं चित्र आज शिक्षण विभागामध्ये दिसतंय. मी साहेबांना सांगू इच्छितो, आमच्या पद्मशाली शिक्षण संस्थेला आज 112 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि आमच्या संस्थेच्या एकूण 22 शाखा आहेत. KG to PG असं शिक्षण आमच्या या संस्थेतून दिलं जात आहे आणि याच संस्थेची कुचन प्रशाला ही मातृशाखा आहे. 3 नोव्हेंबर 1943 रोजी कुचन प्रशालेची स्थापना झाली. 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण आहे. माध्यमिक मराठी माध्यम, त्याचबरोबर सेमी इंग्रजी माध्यम आणि तेलुगू माध्यमाची सोलापूर जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक शाळा आहे. याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाचं यामध्ये 3 विद्याशाखा आहेत, कला, वाणिज्य, याचबरोबर शास्त्र अशा 3 शाखा असून व्यवसाय शिक्षणामध्ये इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स असे माध्यम देखील आहेत. मी या वर्षीचा वार्षिक अहवाल संक्षिप्त स्वरूपामध्ये सादर करतो. आमच्या प्रशालेमध्ये आमच्या प्रशालेचा हा 82वा वार्षिक अहवाल सादर करताना मला खूप आनंद होत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये नवीन प्रवेशाची संख्या वाढली असून प्रशालेमध्ये एकूण 34 तुकड्या आहेत. त्यापैकी 3 तेलुगू माध्यमाच्या आहेत आणि 45 शिक्षक हे ज्ञानार्जन करीत असून 12 शिक्षकेतर कर्मचारी आहेत. 1668 हे प्रशालेचे विद्यार्थी संख्या आहे. कनिष्ठ महाविद्यालयाची साधारणतः 850 आणि व्यवसाय शिक्षणाची साधारणपणे 100 अशी जवळपास 2600 विद्यार्थी संख्या आमची 5वी ते 12वी पर्यंत आहे. प्रशालेला एक सुसज्ज प्रयोगशाळा असून समृद्ध व संपन्न असे ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालयामध्ये जवळपास 12,000 ग्रंथसंपदा आहेत. याचा सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद लाभ घेत आहेत. येत्या 10वी बोर्डाचा मार्च 2024 मधील प्रशालेचा निकाल हा 90.71% लागला असून यामध्ये पुढील विद्यार्थी गुणानुक्रमे प्राप्त झाले आहेत. प्रथम क्रमांक मधुसूदन महेश मंचिकटला 92.60%, द्वितीय क्रमांक ओंकार रमेश शिंदम 92.20% आणि तृतीय क्रमांक चिरंजीव ओंकार वेणू त्रिपुरम 90.40%. तेलुगू विभागाचा प्रथम क्रमांक श्रद्धा रातुलू 85.40% गुण मिळून ही विद्यार्थिनी यशाची मानकरी ठरलेली आहे. विशेष सांगायचं झालं तर पूर्व भागातील जे
यंत्रमाग कामगार आहेत, विडी कामगार आहेत किंवा जे असंघटित कामगार आहेत, या परिवारातील विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश देतो आणि तरी देखील आमच्या प्रशालेचा निकाल हा उंचावत असलेले दिसत आहे. साहेबांना सांगू इच्छितो की आमच्या प्रशालेमध्ये मागच्या वर्षी 280 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसलेले होते. म्हणजे एखाद्या शाळेची 5वी ते 10वीची संख्या 280 असते, पण कुचल प्रशालेतील फक्त 10वीचे विद्यार्थी 180 विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते. सांस्कृतिक विभागामध्ये राष्ट्रीय सण, शिक्षक दिन, गुरुपौर्णिमा, हिंदी दिन, मराठी दिन, तेलुगू दिन, अभियंता दिन, क्रीडा दिन, वाचन प्रेरणा दिन, संविधान दिन, देशातील महान नेत्यांची जयंती, पुण्यतिथी इत्यादी कार्यक्रम साजरे केले जातात. मराठी विभागामार्फत निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. हिंदी विभागामार्फत 14 सप्टेंबर हा हिंदी सप्ताह दिन साजरा केला जातो. याचबरोबर शालेय शिस्ती आणि स्वच्छतेकडे देखील लक्ष दिलं जातं. वारंवार विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जातात. गुणवत्ता वाढीसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात आणि शैक्षणिक गुणवत्ता साधण्यासाठी विविध स्पर्धा, स्कॉलरशिप, NNMS अशा परीक्षेचं आयोजन देखील करण्यात येते. परीक्षा समिती ही शाळेचा आत्मा असतो. यामध्ये विविध घटक चाचणी, सत्र परीक्षा, साप्ताहिक परीक्षेचं आयोजन केलं जातं आणि प्रत्येक शनिवारी 5वी ते 10वी साप्ताहिक परीक्षा घेतली जाते. शास्त्र, विज्ञान व शास्त्र वस्तू प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये गणितीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यावहारिक ज्ञान या वाढावे या हेतूने गणित विज्ञान वस्तूचे प्रदर्शन गणित दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन या दिवशी भरवण्यात येते. इयत्ता 5वी ते 8वी या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार दिला जातो आणि शासनाच्या नियमानुसार सोमवार ते शनिवार भाताचे वेगवेगळे प्रकार त्यामध्ये दिले जातात. सहल विभागामध्ये मागच्या वर्षी आमची सहल ही राजस्थानला जाऊन आलेली आहे. याचबरोबर एक सहल ही कोकणामध्ये जाऊन आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळे भौतिक परिस्थिती काय आहे, तिथल्या चालीरीती काय आहेत, बाहेर गेल्यानंतर कसे व्यवहार करावे याचं ज्ञान या सहलीतून विद्यार्थ्यांना होत असतं. स्काउट गाईड अंतर्गत आनंद मेळाव्याचं आयोजन देखील मागच्या वर्षी करण्यात आलेलं होतं. हरीश सेनेकडून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी प्रशालेच्या मैदानामध्ये जवळपास 50 रोपांची लागवड केली आणि त्याची जोपासना देखील केलेली आहे. RSP विभाग विद्यार्थ्यांना शालेय शिस्तीबरोबर वाहतूक नियम व पथसंचलन यावे यासाठी RSP विभाग कार्यरत असून इयत्ता 8वी 35 व 9वी मधील 35 असे जवळपास 70 विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दिवशी उत्कृष्ट असं संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना देणगीदाराकडून दिलेल्या रोख रकमेच्या स्वरूपात शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्य दिले जाते. हस्तलिखित दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्म ज्ञानामृत हे हस्तलिखित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे. पालक शिक्षक संघ हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जुना आणि कार्यरत असणारा पालक शिक्षक संघ हा कुचनमध्ये कार्यरत आहे. यामध्ये गरीब आणि गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत दिली जाते. परिवहन विभाग आपल्या प्रशालेमध्ये विविध भागातील विद्यार्थी शाळेमध्ये येत असतात आणि या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी शाळेची स्वतंत्र बस आहे आणि याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मुलींसाठी एक स्वतंत्र बस देखील दिलेली आहे आणि त्यांना स्मार्ट कार्ड काढून या बसमधून त्यांची ने-आण करण्यात येते. प्रसिद्धी विभाग प्रशालेमध्ये वर्षभर विविध प्रसंगाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये शालेय उपक्रमाबरोबर शाळाबाह्य विविध स्पर्धातील यश, शिक्षकांनी केलेले विशेष प्रगतीचा मागोवा या समितीमार्फत घेतला जातो. भित्तीपत्रक, विशेष दिन, नेत्यांची जयंती, वेगवेगळे राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकडून भित्तीपत्रकाचं देखील फलक लेखन. प्रशालेमध्ये वेगवेगळ्या फळ्यावरती आठवड्यातून दररोज विद्यार्थ्यांच्या मनावरती संस्कारक्षम असे बोधवाक्य, सुभाषित, विचारधन, कविता, सण, उत्सव, थोर नेत्याबद्दल संक्षिप्त माहिती यामध्ये दिली जाते. गीत मंच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 15 ऑगस्टला संदेश आते हैं हे देशभक्तीपर गीताचं सामूहिक गायन करण्यात आलेलं होतं. कार्यानुभव विभाग यामध्ये विद्यार्थ्यांना कार्यानुभवाची आवड निर्माण व्हावी यासाठी शिक्षक मार्गदर्शन करत असतात. विद्यार्थी संसद
विद्यार्थ्यांना निवडणूक पद्धत समजावी यासाठी प्रशालेमध्ये निवडणूक पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधीची निवड केली जाते. यामध्ये दहावीमधील समर्थ खेमकर तर विद्यार्थी प्रतिनिधीमधून साक्षी वटकर हिची निवड करण्यात आलेली आहे. प्रथमोपचार समिती प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेय परिसरामध्ये काही दुखापत झाली तर या प्रथमोपचार पेटीतील साहित्यातून विद्यार्थ्यांच्यावरती उपचार केले जातात. याचबरोबर क्रीडा विभाग आमच्या प्रशालेमध्ये दरवर्षी विविध संघ असतात आणि खेळाडू महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा परिषद यांच्या मार्फत याचबरोबर महानगरपालिका यांच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे विविध संघ यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. शिक्षक विशेष यामध्ये शालेय प्रशालेतील ज्येष्ठ सहशिक्षक सिद्धेश्वर कोळी सर हे 31 मे 2024 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. एक मागील वर्षी काही दुःखद घटना घडलेल्या आहेत. यामध्ये पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व माजी महापौर कैलासवासी पुरणचंद कुंजन, पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी सचिव कैलासवासी परशुराम गुंडेली तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे सहशिक्षक हनुमंत भाट सर, प्रशालेचे सेवक प्रकाश बोनाकृते यांचं दुःखद निधन झालेलं होतं आणि प्रशालेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली होती. तर प्रशालेच्या दृष्टीने आणि संस्थेच्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मी व माझे सहकारी शिक्षक नेहमीच प्रयत्नशील राहणार आहेत. आपल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. तर अतिथींच्या या आगमनाने हास्यमणी तो दाखला राम चिमूंच्या कौतुकासाठी शिक्षण प्रशालेच्या शारदा मंदिरी जमला हा अतिथीवृंद. व्यासपीठावरील आजचे सर्व प्रमुख अतिथी, शिक्षक, पालक व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपला सगळ्यात मोठा सण म्हणजे बक्षीस वितरण समारंभ व स्नेह संमेलन. या मंगल प्रसंगी या समारंभास उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, शेकडो माणसे शोधल्यावर एखादा मौल्यवान असतो. अशा प्रकारे स्वतःच्या कर्तृत्वाने शिक्षणाधिकारी पदावर पोहोचून समाजाची व शिक्षण क्षेत्राचे भूषण ठरलेले आपल्याला आज लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे माननीय आदरणीय श्री सचिन जगताप साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचा परिचय करून घेण्यासाठी मी इथे उभी आहे. त्यांचं पूर्ण नाव श्री सचिन नागनाथ जगताप. 6 डिसेंबर 1973 रोजी पंढरपूर येथे साहेबांचा जन्म झाला. शिक्षण क्षेत्र हेच कार्यक्षेत्र म्हणून त्यांनी निवडले. जिल्हा परिषद शिक्षक म्हणून परभणी जिल्ह्यात कारकीर्द सुरू केली. उत्साही आणि लोकप्रिय शिक्षक म्हणून सरांचा नावलौकिक आहे. 1 जुलै 2013 लातूर शिक्षण मंडळाचे सहसचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आली. विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी काम करत असताना राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून 25 एप्रिल 2022 ला माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पद साहेबांनी मिळवले. 96व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये शाळा व महाविद्यालय यांचा अभूतपूर्व प्रतिसाद घडवून आणण्याचे महत्त्वाचे कार्य साहेबांनी केलेले आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, परीक्षेचे दडपण कमी व्हावे यासाठी सराव परीक्षेचे आयोजन साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात केलेलं आहे. शिक्षण मित्र वेब पोर्टल प्रथम वर्धा जिल्ह्यात राबवला. हर घर तिरंगा, मेरा माटी मेरा देश, पंचप्राण शपथ असे अनेक नानाविध उपक्रमांचा चौकार आणि षटकाराने साहेबांची कारकीर्द ऐतिहासिक करत आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द त्यांच्यात प्रचंड आहे. काहीही करा, गुणवत्तापूर्ण करा, जीव ओतून काम करणारे, घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही त्याप्रमाणे सातत्याने प्रयत्न करणारे कुशल व्यक्तिमत्व माननीय जगताप साहेब आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. हे आपले भाग्यच आहे. मला इथे बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. यानंतर आपण सत्काराकडे वळणार आहोत.
माननीय ॲडव्होकेट श्रीनिवास कॅथम साहेब, अध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्था यांचा सत्कार प्राचार्य मेटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आजचे प्रमुख पाहुणे मान्य श्री सचिन जगताप साहेब, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांचा सत्कार कॅथम साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्या वाजवायचे सर्व विद्यार्थ्यांनी. टाळ्यांचा आवाज येत नाहीये, जोरात टाळ्या वाजवा. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅथम साहेब यांचा सत्कार प्राचार्य मेटे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आमचे सर्वे सर्व माननीय आदरणीय दशरथ भोग साहेब, सचिव पद्मशाली शिक्षण संस्था यांचा सत्कार निंबाळकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तोपर्यंत मागून सत्कार उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करते. उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करते. जोरात टाळ्या पाहिजे, जोरात टाळ्या वाजवा. सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार होत आहे. जोरात टाळ्यांचा आवाज पाहिजे. टाळ्यांचा आवाज येत नाहीये, जोरात टाळ्या पाहिजे. सर्व पदाधिकाऱ्यांचे इथे सत्कार होत आहे. सोलापूर जिल्हा माध्यमिकचे नेतृत्व करणारे माध्यमिक शिक्षण अधिकारी माननीय श्री सचिन जगताप सर, तुम्ही विकासाचा ध्यास नवनवीन उपक्रमातून साधता, गुणवत्ता हटवता. सर, तुम्ही चालवता शैक्षणिक चळवळ कार्यातून तुमचे दिसते गुणवत्तेची चळवळ. तर आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री सचिन जगताप सर, माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी आपल्या मनोगतातून आम्हास मार्गदर्शन करावे ही विनंती. पिन ड्रॉप सायलेन्स. सगळ्यांनी शांत राहायचे. 2च मिनिट बोलणारा कॉलेज आणि मग तुमच्यासाठीच वेळ आहे पूर्ण. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाच्या विकासामध्ये सर्व ज्या शिक्षकांसाठी समाजाचं एक योगदान विनंती आहे आहे. अशा सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शांत बसून घ्यायचे. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कुचन प्रशालेच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं उपस्थित त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान प्रातनजी, या संस्थेचे सचिव
आणि ज्यांच्यामुळं ही संस्था नावारूपाला आली आहे, मोठी होते आणि याहीपेक्षा मोठी यशाची शिखर ही संस्था पादाक्रांत करणार आहे असे श्री दशरथजी गोप, संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास पुंडीजी, मल्लिकार्जुन सरगमजी, गोवर्धन कमकमजी, या प्रशालेचे मुख्याध्यापक मेटे सर, सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी वर्षभर अथक परिश्रम करून मेहनत करून यश संपादन केलेलं आहे अशाही विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक. मला माहिती आहे की मी इथे उभा राहणं आणि आता बोलणं हे तुमच्या आणि या व्यासपीठाच्या मधला अडथळा आहे, परंतु शिक्षणाधिकारी म्हणून एक दोन शब्द तुमच्याशी हितगुज साधणं हे माझं कर्तव्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, काळ फार बदलतोय, वेगानं पुढे जातोय आणि आपल्याला जर आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं जर भवितव्य घडवायचं असेल तर तुमच्या एवढा सक्षम व्यक्ती कोणीही नाही. आणि म्हणून काही गोष्टींकडे तुम्ही ध्यान द्यायला हवं. छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की कधीही आपल्या लक्ष्यापासून विचलित व्हायचं नाही. एक स्वामी विवेकानंदांचा किस्सा सांगतो. स्वामी विवेकानंद एकदा दुपारी वामकुक्षी घेत होते. एक व्यक्ती त्या ठिकाणी आला. तो थोडासा गोंधळलेला होता, घाबरलेला होता आणि तो स्वामीजींना म्हणाला की मला कळत नाही की काय करावं, मी एवढी मेहनत करतो, परिश्रम करतो, पण मला काही यश मिळत नाही. स्वामीजी हसले. ते म्हणाले, तो जवळ जो छोटासा कुत्रा आहे ना, ते कुत्र्याला घेऊन तो थोडं फरलांभर लांब जाऊन परत ये. त्या युवकानं त्या कुत्र्याला बरोबर घेतलं आणि तो सरळ त्या रस्त्यानं चालत निघाला. थोड्या वेळाने तो परत आला. तेव्हा तो युवक शांत होता, कुठे घामाघूम नव्हता, काय नव्हता. पण तो जो कुत्रा होता ना, तो मात्र धापा टाकत होता. त्याची जीभ अशी बाहेर येत होती. स्वामीजींनी विचारलं, असं का? तू तर एवढा शांत आहे आणि तो कुत्रा बघ कसा धापा टाकतो. तो युवक म्हणाला, तो माझ्या बरोबर येत होता, पण येता जाता रस्त्यातील अन्य जी काही कुत्री होती त्यांच्या अंगावर तो जात होता, धावत होता, कधी सरळ जात नव्हता इकडं तिकडं. याच्यामध्ये त्याची खूप सारी ऊर्जा नष्ट झाली आणि म्हणून तो दमलाय. स्वामीजी म्हणाले की नेमकं तुझं पण असंच होतं. तुला नेमकं कुठं जायचंय ते लक्ष निश्चित कर आणि फक्त त्या दिशेने जा, इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको. मित्रांनो, आपण पण तीच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला नेमकं काय व्हायचंय त्याच दिशेनं जायचं, इकडं तिकडं बिलकुलही पाहायचंही नाही. विशेषतः हा जो इडियट बॉक्स आहे तर याच्याकडं थोडस दुर्लक्ष करा. आपल्या सगळ्यांना भारतरत्न APJ अब्दुल कलाम माहिती का? अपयश येत असतं. आता हेच APJ अब्दुल कलाम इयत्ता 12वी पास झाल्यानंतर त्यांना मिलिटरीमध्ये फ्लाइंग ऑफिसर व्हायचं. फ्लाइंग ऑफिसर म्हणजे विमान चालवत होतो वैमानिक युद्धाच्या वेळेस. म्हणून त्यांनी इंडियाची परीक्षा दिली, ते पास झाले आणि आता त्यांना इंटरव्ह्यूला डेहराडूनला जायचं होतं. पैसे नव्हते, गरीब कुटुंबातले APJ. बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी साठवलेले पैसे आणि दागिने त्यांनी विकले आणि ते त्या इंटरव्ह्यूला गेले. दुर्दैवानं त्या इंटरव्ह्यू मध्ये ते अयशस्वी ठरले, नापास झाले. आता परत कोणत्या तोंडानं तोंड दाखवू घरी? सगळे पैसे खर्च झाले, आता जायला पण पैसे नाहीत. म्हणून हा तरुण ऋषिकेशच्या गंगेच्या काठावर आत्महत्या करण्याचा विचार करत होता. त्या ठिकाणी शिवानंद नावाचे महाराज होते. त्यांनी तत्क्षणी ओळखले की ह्याच्या मनाची काहीतरी वेगळीच चलबिचल आहे. त्यांनी APJना घेऊन आले स्वतःच्या आश्रमात, त्याची विचारपूस केली, त्याला खायला गाव घातलं, 5-6 दिवस स्वतःजवळ ठेवलं आणि एकच गोष्ट सांगितली की तू आता या क्षणी अयशस्वी ठरलाय. त्याचा अर्थ असा आहे की देवानं नियतीनं याच्यापेक्षाही मोठं कार्य तुझ्याकडून करण्याची योजना केलेली आहे. तू हातबल होऊ नको, तुझे प्रयत्न सुरू ठेव. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याच अब्दुल कलामांनी पृथ्वी नावाचं क्षेपणास्त्र तयार केलं, भारताला समृद्ध केलं संरक्षण क्षेत्रात. पुढे ते भारताचे राष्ट्रपती पण झाले. या सगळ्यांचा आदर्श आपण घेऊन पुढे जायला हवंय.
आपल्या सगळ्यांना इलॉन मस्क माहित आहे का? बिलकुल माहित आहे. त्याच्यासारखा आत्मविश्वास हवा आहे. त्याची 10वीची परीक्षा झाली आणि त्याला 99% गुण मिळाले. नाराज झाला आणि त्यानं अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अमेरिकेच्या बोर्डाला आव्हान दिलं की तुम्ही मला कमी गुण देतायत, माझे पेपर पुन्हा एकदा तपासून टाकला. असा कोणताच नियम तोपर्यंत नव्हता. परंतु त्या बालकाच्या हट्टापुढं त्या बोर्डाला माघार घ्यावी लागली आणि त्याचे पेपर तपासावे लागले. त्याला 100पैकी 100 गुण होते. एवढा आत्मविश्वास हवा आहे. फक्त जाताना एक छोटीशी कविता सांगतो हरिवंशराय बच्चनची आणि मग आपण थांबूया. ते म्हणतात की जीवन पद जटिल है, ये काल चक्र कठिन है, पग पग पे भेदभाव है, रक्त रंजीत गाव है, जुट की रत पे सवार डाकुओं का गाव है, ये मत सोच के बैठ के विधि का विधान है, बज रहा मृदुंग है, कहता अंग अंग है कि मान अभिशेष है, प्राण अभिशेष है, एक कन भी और मत मांग भगवान से, उठा ले ज्ञान का धनुष, लगा दे उस पे विजय तिलक, कि काल की कपाल पर लिख दे तू गुलाल से, कि रोक सकता है तो रोक के दिखा कोई मुझे, हक चिन्हता आया है जो अब चिन्ह के दिखा मुझे, क्योंकि ज्ञान के मंच पर सब एक समान होते हैं और सिर्फ ज्ञान 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 ही आपको आपका हक दिलाता है. तर आपण सगळे या ज्ञान पंढरीचे वारकरी होऊया. खूप खूप मोठे व्हा, यशवंत व्हा, जयवंत व्हा. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. यानंतर मान्यवरांना विनंती की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पद्म ज्ञानामृत हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन करावे. याचे प्रकाशन करावे अशी मी मान्यवरांना विनंती करते. यासाठी बातमी लेखन सौ ननवरे मॅडम व श्री जगकर सर यांनी केले व बातमी संकलनाचे काम सौ गेंगाणे मॅडम यांनी केले. थोडं मागे सर जरा मोबाईल बातमी संकलन प्रशालेच्या सहशिक्षिका सौ गेंगाणे मॅडम यांनी केलेला आहे. जोरात टाळ्यांचा आवाज पाहिजे. बातमी संकलनाचं उद्घाटन होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी बातमी संकलनाचं उद्घाटन करावे. विद्यार्थिनींनो, शिक्षण प्रशालेच्या प्रांगणात मन लावणी केला अध्ययन शिक्षणाप्रती आवड लागून तेरे शिस्तीचे पालन गिरविलात धडे शिस्तीचे अभ्यासाचे प्रयोगशाळेत केले विविध विज्ञान कृती मैदानावर गाजवले कुस्ती आणि विविध खेळ टेक्नॉलॉजी सोबत घेऊन अभ्यास बनवला सोपा अशा विविध बहुआयामी शैक्षणिक उपक्रमातून आमच्या प्रशालेत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा साजरा करणार आहोत. मी प्रथमतः यादी वाचन करत असताना ज्या क्रमाने यादी वाचन करेल त्या क्रमाने विद्यार्थ्यांनी वर मंचावर उपस्थित राहायचे आणि सत्कार स्वीकारायचे. हा मंचिकटला मधुसूदन महेश, मार्च 2024 SSC बोर्ड परीक्षेत प्रशालेत एकूण गुणात 600 पैकी 463 गुण, 92.60% घेऊन प्रथम क्रमांक. कुमारी दीपिका प्रसाद बोर्डी, मार्च 2024 SSC बोर्ड परीक्षेत प्रशालेत मार्च 2024 SSC बोर्ड परीक्षेत प्रशालेत एकूण गुणात द्वितीय, हिंदी आणि विज्ञान विषयात प्रथम. त्रिपुरा ओंकार वेणू, मराठी आणि विज्ञान विषयात प्रथम. कोंकाटी नितीन
किशोर बोलिए बनोर की 10वी सामाजिक अभ्यास विषयात प्रथम. श्रीराम निकिता दत्तात्रय इयत्ता 9वी एकूण गुणांक 600 पैकी 428 गुण घेऊन प्रथम. कुमारी भारत दिव्या अंजनेजू इयत्ता 9वी सर्व तुकड्यातून मराठी विषयात प्रथम. कुमारी वत्कर साक्षी सचिन इयत्ता 9वी हिंदी विषयात इंग्रजी विषयात प्रथम आणि वक्तृत्व स्पर्धेत प्रथम. चित्तूर वरुण रमेश इयत्ता 9वी सर्व तुकडीतून गणित विषयात प्रथम. पटनार चेतन बालाजी इयत्ता 9वी सर्व तुकडीतून विज्ञान विषयात प्रथम. तर्कोपूर श्रीकांत उमाकांत इयत्ता 9वी सर्व तुकडीतून सामाजिक अभ्यास या विषयात प्रथम. श्रीपुरम अविनाश वेणू इयत्ता 8वी सर्व तुकडीतून प्रथम आणि सामाजिक अभ्यास या विषयात प्रथम. कोच राहुल विठ्ठल इयत्ता 7वी सर्व तुकडीतून प्रथम. गुंजार अनिल अमर इयत्ता 6वी सर्व तुकडीतून प्रथम. वनस्कर अथर्व नागेश आणि गंडी निखिल व्यंकटेश यांना विभागून बक्षीस आहे. दोघांनी एकत्र घ्यायचे. इयत्ता 5वी सर्व तुकडीतून प्रथम. तेलुगू विभाग कुमारी रातूर सिद्धार्थ रामू मार्च 2024 SSC बोर्ड परीक्षेत प्रशालेत तेलुगू विभागात एकूण गुणांक 427 गुण घेऊन प्रथम. गोलू अभिनय राघव इयत्ता 10वी तेलुगू विभागातून मराठी हिंदी संयुक्त भाषेत प्रथम. रातुलू बालाजी रामू इयत्ता 9वी तेलुगू विभागात प्रथम. वस्कर हर्षित राघवेंद्र इयत्ता 8वी 360 पैकी 229 गुण घेऊन 69.16% घेऊन तेलुगू विभागात प्रथम. यानंतर कुस्ती स्पर्धेतील विद्यार्थी वारकरी विद्यार्थी विराट श्याम चौगुले शालेय शहर कुस्ती स्पर्धेत प्रथम. सोहम राजेश भोसले कुस्ती स्पर्धेत 44 गटात प्रथम. विठ्ठल राम भोसले 58 किलो वजन गटात प्रथम. राजवीर रमेश बोरकर 60 किलो वजन गटात प्रथम. अभिजित सिद्धेश्वर सर्वामे 17 वर्षाखालील क्रिकेट मुलांच्या गटात विभागीय निवड स्पर्धेत निवड. नवीन चंद्रकांत गवणी कॅरम स्पर्धेत विभागीय निवड स्पर्धेत निवड. गवणी जगन सत्यनारायण मिश्रा अखिल भारतीय नागरिक विकास केंद्र औरंगाबादच्या वतीने घेण्यात आलेल्या हिबारे आरव राहुल लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धेत प्रथम. सूर्यनारायण किशोर काटीपामूर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत प्रथम. श्रीरेखा अंबादास लोकशाही अण्णाभाऊ साठे वक्तृत्व व निबंध स्पर्धेत प्रथम. बसवराज पाटील 14 सप्टेंबर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम. ऋषिकेश गिरीश कोला यानंतर जो शाळेमध्ये राबवला जातो ज्ञानवंत मुलींची यश पण भेटाची मानकरी ऋषिकेश गिरीश कोला हा प्रथम. द्वितीय प्रेरणा ओजरा शावणकर. गट 2 हरिप्रिया राजेश यडगेटी ही ज्ञानवंत गुणवंत यशवंत या उपक्रमामध्ये गट 2 मध्ये प्रथम. तृतीय क्रमांक वैष्णवी अंबादास गौरी केतन बालाजी वडनार तृतीय क्रमांक. यानंतर RSP तेजस अंबादास जंगम RSP बेस्ट कार्टून कमांडर म्हणून गौरवण्यात आले आहे.
त्यांनी मंचावर उपस्थित राहायचे. समर्थ राजेंद्र हेपकर आदर्श विद्यार्थी. आलेले आहेत. या समितीने बंद कॉपिटामध्ये गट पहिला इयत्ता 5वी ते 7वी सुपर सेमी. त्या वर्गाचे वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मंचावर उपस्थित राहायचे. इयत्ता 5वी ते 7वी आदर्श वर्ग, इयत्ता 7वी अ. वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मंचावर उपस्थित राहायचे. वर्ग प्रतिनिधी निवडण्यात येत आहे. मान्यवरांनी बंद पुस्तकाचा घोषित करावा. आदर्श वर्ग 5वी ब. या वर्गाचे वर्ग शिक्षक आणि विद्यार्थी प्रतिनिधी मंचावर आदर्श वर्ग इयत्ता 8वी अ सुपर सेमी. या वर्गातील दुसरा वर्ग सुपर सेमी व मराठी. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आदर्श वर्ग इयत्ता 9वी क सेमी. या वर्गाचे वर्ग शिक्षक आणि विद्यार्थी प्रतिनिधी मंचावर उपस्थित राहायचे. आणि विद्यार्थी प्रतिनिधी తీసుకోండి शांत राहा. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित उद्यम प्रयोगशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे आजच्या वार्षिक संमेलन व वार्षिक पारितोषिक समारंभाचे प्रमुख पाहुणे या जिल्ह्याचे सदस्य शिक्षण अधिकारी श्री सचिनजी जगताप साहेब व माझे या संस्थेचे अध्यक्ष म्हणजे कॅदम साहेब, माझे सहकारी पदाधिकारी व विश्वस्त मंडळ साहेब, सांगतो या संस्थेची स्थापना होऊन 1 ते 13 वर्ष झाले. या संस्थेची स्थापना होत असताना अगदी छोट्याशा एक फुलझाडाप्रमाणे होतं, पण 150 वर्षापूर्वी तेलंगणातून तिथे आमचे पूर्वज स्थायिक झाले व शिक्षणाचा मराठी शिक्षणाची ध्यास घेऊन हे शिक्षणाचा ध्यास घेऊन आम्ही या 113 वर्षामध्ये वटवृक्षात रूपांतर केलो. त्याचा एक शाळा म्हणजे
आमचा सर्वात प्रथमता असलेली शाळा कुचन प्रशाला. या शाळेचा सर विशेष करून मी खास करतो, या शाळेतनं आजपर्यंत जगात असा कुठलाही देश नसेल आमचा शाळेचा विद्यार्थी असेल हे आम्हाला अभिमानानं सांगू वाटतो. या शाळेत आला विद्यार्थी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व बाबतीत प्रगती केलेला विद्यार्थी असतो. विशेष करून सांगतो, या शाळेचा विद्यार्थी मी आहे. पण मी शिक्षणात आज म्हणत असताना आदर्श विद्यार्थी कधी होऊ शकलो नाही. विशेष म्हणजे तेव्हा ठरवलं होतं मी एक आदर्श संस्थाचालक व्हावं या उद्देशाने मी तेव्हा त्याग घेतलं होतं. एक ना एक दिवस या शाळेचा झेंडा मी पडकून दाखवेन असं एक कारण शिक्षणात फार मी करता होतो. पण ते इच्छा मी म्हणजे तुम्ही एक गोष्ट सांगितलं, माणसाची इच्छा असलं तर इच्छाशक्ती पाहिजे असलं तर आपण कुठलाही करून ते घेऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्र आपण आपल्याला कधी कमी समजायचं नाही. त्यामुळे आपल्या शैक्षणिक याच्यातनं आज शैक्षणिक वाढीव झालेला आहे. त्यामुळे आपण या शैक्षणिक गुणवत्ता देऊन साहेब तुमच्यासारखं आमचंही आता शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष राहिलेलं आहे. आमचा विद्यार्थी उद्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आमच्या शिक्षकांनी जरी काही काम नव्हतं असलं तरी आम्ही त्यांच्याकडे करून देतो आणि त्याप्रमाणे त्यांनी आता शिक्षणाची गुणवत्ता जाण्यासाठी काम करलेला आहे. त्यामुळे आपल्या भविष्यात या शाळेला या संस्थेला चांगलं प्रगतीपथावर नेण्याचे सर्व शिक्षक व विद्यार्थी करतील अशी मी आशा बाळगतो. आपण आज उपस्थित राहिला, आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो व तुमच्या या वार्षिक कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माझ्या बहिणीला विनंती करतो की मार्गदर्शन करण्याइतपत आता परिस्थिती नाही आहे, तर आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून प्रशासनाच्या भरपूर कामांचा ओघातून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपलं सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय माननीय सचिनजी जगताप साहेब यांचा मी या ठिकाणी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आभार मानतो. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी या पदावर संधी दिलेले माझे गुरुवर्य, माझे मार्गदर्शक आदरणीय गोप साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. आपणा सर्वांना या ठिकाणी मनापासून या स्नेहसंमेलनाचा आणि वार्षिक परितोषिकाच्या निमित्ताने अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. सर्वांना मी एक सूचना करू इच्छितो, आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीचा उहापोह या ठिकाणी आपण करणार आहोत. असलेल्या सर्व कलाकारांचा कौतुक आपण तोंड भरून करावा. टाळ्या वाजवताना कोणीही कंजूसी करू नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि ते सांगतो. धन्यवाद. हे आहे आठवणीतून भेटत राहून शब्द तुमच्या मार्गदर्शनाचे आठवणी ठेवू. यानंतर आता आभार प्रदर्शनाची वेळ आलेली आहे. आपल्या कुचन प्रशालेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री धर्मसाले सर यांना विनंती की त्यांनी कुचन प्रशाला ज्युनियर कॉलेज व व्यवसाय शिक्षण विभागाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानावे. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय मान्यवर, शिक्षक बंधू भगिनी, या कार्यक्रमात उपस्थित असणारे सर्व पालक, विद्यार्थी मित्र हो, आजच्या वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन कार्यक्रम आपल्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले, उपस्थित राहिले, त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. आणि त्यात प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे आज जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. आणि या कार्यक्रमास सर्वांनी अगदी शांततेने बसून ऐकलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. आणि या ठिकाणी मान्यवरांच्या अध्यक्षांच्या परवानगीनं हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. आणि यानंतर स्नेहसंमेलनासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आपल्या सरगम साहेबांचा या ठिकाणी एका पालकाकडून सत्कार होतो. धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. बोलया रे, बोलया रे, बोलया रे बाप्पा बोलया.
छन छन छनो छनाले जिमाचा काल मोरया 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 रे मोरया 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 रे ढम 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 वाज गजा ढोल छन छन छनो छनाले जिमाचा काल दुःख हरता तू देव गजानन तुला पाहता हरपण मान शक्ती माझी रे तू देवा भक्ती माझी रे तू देवा शक्ती माझी रे तू देवा भक्ती माझी रे तू देवा दुनिया तुझीच रे देवा बाप्पा मोरया बाप्पा मोरया बाप्पा मोरया मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया एकदंत वक्रतुंड गौरीपुत्र मोरया विद्येचा दाता तू गजानना मोरया रिद्धी सिद्धीचा अधिपती गणेशाय मोरया एकदंत वक्रतुंड गौरीपुत्र मोरया देवा चराचरात तुझा निवास रहसी भक्तांच्या तू असपास मोरया 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 रे मोरया 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 ओ देवा चराचरात तुझा निवास रहसी भक्तांच्या तू असपास पूजन रे तुझ्या श्री गणेशा शुभ कार्याची होई सुरुवात श्वास तुझाच रे देवा श्वास तुझाच रे देवा श्वास तुझाच रे देवा श्वास तुझाच रे देवा दुनिया तुझीच रे देवा बाप्पा मोरया बाप्पा मोरया बाप्पा मोरया मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया आई तुझं देऊला दाखवली मला ती शान आई तुझं देऊला समिंदराची देवी तू समिंदरातून आली भक्तजनांचा उद्धार हृदय देवी झाली समिंदराची देवी तू समिंदरातून आली भक्तजनांचा उद्धार हृदय देवी झाली जीवदानीत नाव आई तुझं देऊला ठेवलं जीवदानीत नाव आई तुझं देऊला आमची कोणी लोकांचा मान आई तुझं देऊला आमची कोणी लोकांचा मान आई तुझं देऊला दाखवली मला ती शान आई तुझं देऊला दाखवली मला ती शान आई तुझं देऊला गरीब असो वा श्रीमंत येतो तुला ग शरण दुःखी असो का संकटी सांगे तुला गाढाण गरीब असो वा श्रीमंत येतो तुला ग शरण दुःखी असो का संकटी सांगे तुला गाढाण जिथं भक्ताचं समाधान आई तुझं देऊला जिथं भक्ताचं समाधान आई तुझं देऊला इथं भक्ताचं समाधान
देवा, थँक यू लॉर्ड, या अल्लाह. पण जेव्हा विषय असतो भारताच्या सुरक्षेचा, यांचा धर्म एकच, भारतीय. त्याच दिवाळीत करोडो कुटुंबांसाठी सैनिक अभिमानाने, धैर्याने आतिषबाजी करत असतो, तोफांची, बंदुकांची. होळीत सगळे आनंदाने रंग उधळतात, पण त्याच होळीत सैनिक मात्र देशासाठी रक्त सांडतो. स्वतःची काळजी घे ग. सीमेवरती तणावामुळे सगळ्या सैनिकांना परत बोलावण्यात आलं आहे. देशाची काळजी घे. संदेशे आते हैं, आते हैं, चिट्ठी आती है, पूछे जाती है कि घर कब आओगे, घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है. सलाम
उसके बेकरार मैं वापस आऊंगा, आऊंगा, मैं वापस आऊंगा, वापस आऊंगा, या तरुणांच्या देशात काही तरुण ठरवतात की आम्हाला डॉक्टर इंजिनियर व्हायचं ते व्हायला बुद्धी लागते पण बुद्धीसोबत जिगरही पणाला लावून काहीच तरुण ठरवतात की आम्हाला व्हायचंय सैनिक बनाए बनाए तेरी दे दूं दुआएं दुआएं ले जा तू अब की बारी सांसें तेरे अब है खाली कोई अश्क न हो लेना अश्क न हो मैं न लौटा आने वाले साल जो मेरी बढ़ती बोले मेरा हाल तो लेना अश्क न हो ये समझना मैं हूँ मजबूर नैना अश्क न हो नैना अश्क न हो
मुलांना